फाइल्स नामक फिल्म को लेकर परभनी जिले में विरोध तेज हो गया है। स्थानीय नागरिकों ने राज्यपाल और जिलाधिकारी को एक निवेदन सौंपते हुए मांग की है कि इस फिल्म पर तुरंत रोक लगाई जाए। निवेदन में कहा गया है कि यह फिल्म मुस्लिम समाज को बदनाम करती है और समाज में नफरत फैलाने का काम करती है। इसमें झूठे आरोप और द्वेषपूर्ण दृश्य दिखाकर सांप्रदायिक तनाव भड़काने की कोशिश की गई है। लोगों की मुख्य मांग है कि फिल्म के सभी शो तुरंत बंद किए जाए, महाराष्ट्र में इस पर प्रदर्शन प्रतिबंधित किया जाए और सोशल मीडिया पर इसका प्रचार रोकने के लिए केंद्रीय एजेंसियां कदम उठाए। उन्होंने फिल्म निर्माताओं पर आईपीसी की धारा 153 ए और 295 ए के तहत कार्रवाई की मांग की। लोक पुकार न्यूज सच के साथ एडवोकेट सैयद उबैद, अरफात खान, शेख अजीब, विखार खान, मोहम्मद अरीफ, मुस्तफ़ा खान, अब्दुल रहमान अंसारी, शेख शब्बीर, इस निवेदन पर इन सभी के हस्ताक्षर मौजूद है। आज आम्ही सर्व बांधव उदयपूर फाइल्स नवीन पिक्चर रिलीज केला त्याच्या विरोधामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की या पिक्चर मध्ये डायरेक्ट मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे। भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारे जे घटना घडल्या जात आहेत आणि पिक्चर काढून सुद्धा डायरेक्ट मुस्लिमांना या देशामध्ये टार्गेट केले जात आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांना सोपं जात आहे की हिंदू मुस्लिम झगडा लावणं ही या भारतातली शासनाची परंपराच आहे की पहिल्यापासून त्यांनी मुस्लिमांना टार्गेट करू या देशामध्ये हिंदू मुस्लिम झगडा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारातून। आज जे उदयपूर फाइल्स हे जे पिक्चर आणलं आहे, या पिक्चर मध्ये त्यांनी अशा 2-3 घटना दाखवलेल्या आहेत की जो कन्हैया लाल जो टेलर आहे त्याची हत्या 2 मुस्लिम युवकांनी केली, परंतु कुराणची शिकवण आहे की हत्या करणं हे पाप आहे, मजलुमांचा साथ द्या ही कुराणची शिकवण आहे आणि मुस्लिम बांधव हे त्या पद्धतीने कुराणचं शिकवण हे आत्मसात करत असतात। कुठल्याही धर्मामध्ये आणि कुठल्याही समाजामध्ये काही व्यक्ती असतात, परंतु त्या व्यक्तीमुळे सगळं समाज आणि सर्व धर्म याला बदनाम करणे हे अत्यंत चुकीचं आहे। जर मुस्लिमांना जर एका आणि 2 व्यक्तीमुळे टार्गेट करून सर्व धार्मिक समाजाला जर बदनाम करीत असताल तर हे जाणीवपूर्वक शासनाचं षडयंत्र आहे। याचा आमचा संपूर्ण देशामध्ये विरोध आहे आणि आज आम्ही माननीय राज्यपाल आणि शासनाकडे कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की हा जो पिक्चर आहे याच्यावर बॅन आलं पाहिजे, हा महाराष्ट्रात काय देशामध्ये कुठेही चालला नाही गेला पाहिजे आणि ह्याला जो फंड पुरवणारे लोक आहेत याला जे लोक डायरेक्शन देणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे। धन्यवाद। चलते हैं अगली खबर की तरफ। शेयर करें, लाइक करें, कमेंट्स करें और सब्सक्राइब करें, साथ ही साथ बेल आइकन को दबाएं ताकि आने वाली। परभनी जिले के महावितरण कंपनी जोन क्रमांक 3 में कार्यरत कनिष्ठ अभियंता श्री रवि मुड़े को उनके उल्लेखनीय कार्य के लिए लोकश्रेय मित्र मंडल महाराष्ट्र की ओर से सम्मानित किया गया। वरिष्ठ अधिकारियों द्वारा उन्हें 33 करोड़ रुपए की वसूली का लक्ष्य सौंपा गया था। रवि मुड़े और उनकी टीम ने पूरी ईमानदारी व निष्ठा से 27 करोड़ रुपए की प्रभावी वसूली कर ये लक्ष्य लगभग पूरा कर दिखाया। इतना ही नहीं, पिछली बकाया 15 करोड़ रुपए में से 8 करोड़ रुपए की भी सफल वसूली कर महावितरण कंपनी को आर्थिक मजबूती प्रदान की। इस उल्लेखनीय उपलब्धि को देखते हुए लोकश्रेय मित्र मंडल के संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार के हाथों उनका भव्य सत्कार किया गया। सलीम इनामदार ने कहा, रवि मुड़े के कार्य में जो निष्ठा, तत्परता और सेवा भाव है वो आज के समय में दुर्लभ है। ट्रांसफार्मर की मरम्मत हो या ट्री कटिंग, वे हर काम को समय से ज्यादा देकर निभाते हैं। 27 करोड़ की वसूली करने वाले कनिष्ठ अभियंता रवि मुड़े का लोकश्रेय मित्र मंडल द्वारा सत्कार स्वीकारते हुए रवि मुड़े ने कहा, मेरे कार्य की सराहना कर सम्मान देने के लिए मैं लोकश्रेय मित्र मंडल का हृदय से आभारी हूँ। इस अवसर पर उपस्थित रहे कई अधिकारी व कर्मचारी पांचाल, कुलकर्णी, बुचाले, कड़से, मोहम्मद गौस, अजमत खान, शेख मुजाहिद, अब्दुल जब्बार, उमेश अग्रवाल, दिलीप बनकर, विशंभर तेली, अप्पा और उनके गणमान्य व्यक्ति। एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी को सम्मान मिलना सिर्फ व्यक्ति नहीं बल्कि संस्था की साख भी बढ़ाता है। रवि मुड़े जी को हमारी ओर से ढेरों शुभकामनाएं। 33 कोटीचं टार्गेट दिलं होतं त्याला झोन क्रमांक 3 मधील वसुलीसाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नियोजनानुसार
झोन क्रमांक 3चे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या विश्वासावर त्यांनी 33 पैकी 27 कोटी रुपयाची वसुली केली, विक्रमी वसुली केली. आणि जे खातेदार 15 कोटीची वसुली अनेक वर्षापासून प्रलंबित होती, त्या 15 कोटीची त्यांनी 8 कोटी वसुली केली. म्हणजे एक भरीव काम ते विद्युत वितरण कंपनीसाठी त्यांनी एक आर्थिक पाठबळ जसे वसुली थांबलेली वसूल केल्याबद्दल आज आपण त्यांचा छोटेखानी एक आपण सत्कार करत आहोत. ते बी ह्याच्यासाठी की झोन क्रमांक 3 मध्ये आले तेव्हापासून किती वाजता रात्री 12, 12:30, 1:30, 1ला फोन लावा, सतत रविवारचा दिवस न बघता त्यांची आतुरतेने फोन लावल्यामुळे काय अडचण आहे काय नाही, कुठं तार तुटला का, कुठं फ्यूज गेला का, त्यासाठी व्यवस्थित कर्मचारी काम करत आहेत का नाही, अशा प्रकारे त्यांनी लक्ष दिल्याने आज झोन क्रमांक 3 मध्ये साखला प्लॉट असेल, गंगाखेड रोड असेल किंवा इकडचा शाहू फिटर असेल, दर्गा फिटर असेल, या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे आम्हाला एक अधिकारी चांगले लाभल्याने एक आनंद झाला आणि एवढी वसुली त्यांच्या नियोजनाखाली झाली, एक अतिशय चांगलं वाटल्याबद्दल आम्ही एक छोटेखानी एक समाजसेवा ह्या नात्याने किंवा पत्रकार ह्या नात्याने कुठेतरी सन्मान मिळावा ह्या हेतूने आम्ही त्यांना एक छोटेखानी सत्कार केला. असं हे नाही की त्याच्या मागचा दुसरा कुठलाही उद्देश नसून किंवा आम्ही वितरण कंपनीमध्ये गुत्तेदार नाही किंवा असं काही एखादे वितरणाचे काम घेत नाही असं नसून एक समाजसेवेचं काम करतो आणि साहेबाचं काम एक आवडल्यामुळं मी त्यांचा एक सत्कार केला. धन्यवाद.